हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण स्वप्नसिद्धी अंतिम पर्वाचा पुढचा भाग पाहतोय, जिथे आपण करंट अफेअर्सची टेस्ट पाहतोय आणि या टेस्टमध्ये आपण अतिसंभाव्य असे प्रश्न जे तुम्हाला कंबाइंड ग्रुप बी पूर्व परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात त्यांचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। यापूर्वी ऑलरेडी मी तुम्हाला 8 टेस्ट दिलेल्या आहेत आणि त्यांचं डिटेल असा ॲनालिसिस पण दिलेला आहे। जर तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असेल तर आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता स्वप्नसिद्धी अंतिम पर्व या प्लेलिस्टमध्ये, किंवा तुम्हाला जर टेस्ट हव्या असतील तर वॉरियर ऑफिसर हे आपलं एज्युकेशनल ॲप आहे, त्या ॲपमध्ये स्वप्नसिद्धी अंतिम पर्व नावाचा एक कोर्स तुम्हाला मिळेल। तिथे सगळे क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत। ठीक आहे, सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे आजच्या लेक्चरमधला, 2 विधाने दिलेली आहेत आणि विचारले खालील विधाने विचारात घ्या। भारतात केरळ हे अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव दर्जा घोषित करणारं पहिलं राज्य आहे। आणि दुसरं विधान आहे, केरळ सरकारने बॅसिलस सबटिलिस या सूक्ष्मजीवाला राज्याचा अधिकृत सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेलं आहे। इथे 2 गोष्टी माहिती पाहिजेत तुम्हाला। एक तर ते राज्य ज्या राज्याने स्वतःचा राज्य सूक्ष्मजीव घोषित केलेला आहे, आणि दुसरी गोष्ट कोणता सूक्ष्मजीव आहे। तर इथे दिलेली दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत, कारण केरळ हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्याने अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव घोषित केलेला आहे आणि त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे बॅसिलस सबटिलिस। ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। भारतात केरळ हे राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारं किंवा दर्जा देणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि केरळ सरकारने बॅसिलस सबटिलिस या सूक्ष्मजीवाला राज्याचा अधिकृत सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेलं आहे। कधी कधी आयोग काय करतो ना की राज्याच्या संदर्भाने इथे आपल्याकडे काहीतरी माहिती आहे तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर तसे प्रश्न विचारतो। सो एकदा गूगल करा, कुठल्या देशाने असा कुठला दर्जा दिलेला आहे का एखादा सूक्ष्मजीवाला। जर दिलेला असेल तर ती माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे आणि असा दर्जा दिलेला आहे काही देशांनी, त्यामुळे ते पाहून ठेवा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील विधाने विचारात घ्या। इथे पण 2 विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान आहे, मिझोराम हे भारताची आल्याची राजधानी म्हणून ओळखले जाते, आणि दुसरं विधान आहे, मिझोरामला ही पदवी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाद्वारे उच्च गुणवत्तेचे आले उत्पादन आणि या क्षेत्रातील जलद वाढीसाठी दिली आहे। पर्यायी उत्तर काय आहेत? ए बरोबर, बी बरोबर, दोन्ही बरोबर की यापैकी नाही। आता पहिल्यांदा तर आपल्याला हे माहिती पाहिजे की भारताची आल्याची राजधानी म्हणून कुठल्या राज्याला दर्जा देण्यात आलेला आहे, आणि दुसरी गोष्ट माहिती पाहिजे की हा दर्जा नेमका कुणी दिलेला आहे। तर पहिलं विधान तर 100% बरोबर आहे की मिझोराम हे राज्य आहे ज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे ए बरोबर आहे। मात्र बी मध्ये एक छोटीशी चूक आहे, कारण मिझोरामला ही जी काही पदवी देण्यात आलेली आहे ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिलेली नाहीये, तर ती दिलेली आहे नीती आयोगाने। ठीक आहे, ही पदवी जी आहे ती नीती आयोगाद्वारे देण्यात आलेली आहे आणि उच्च गुणवत्तेचं आलं असेल त्याचं उत्पादन आणि या क्षेत्रातल्या जलद वाढीसाठी म्हणून या मिझोरामला हा दर्जा देण्यात आलेला आहे। मिझोरामची राजधानी आहे ऐझवाल, हेही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण। एक सेकंड। भारतामधील आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि तब्बल 2000 वर्ष जुनी दगडी चक्रव्यूह रचना असलेले किंवा सापडलेले बोरामणी हे जे गाव आहे ते कोणत्या राज्यात आहे? पर्यायामध्ये दिले गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड। जनरली जेव्हा आपण हडप्पा संस्कृती वगैरे अभ्यासलेली असते, लोथल, गुजरात ही ठिकाणं आपल्याला माहिती असतात, त्या गेसवरून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण बोरामणी हे जे गाव आहे हे महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रामधल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हे आहे आणि तिथे जवळपास 2000 वर्ष जुनी अशी दगडी चक्रव्यूह रचना असलेलं म्हणजे तशी एक रचना सापडलेली आहे। मी थंबनेलला त्याचा फोटो दिलेला आहे, आय डोंट नो तो क्लिअर आहे की नाही, बट तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ते पूर्ण चक्रव्यूह जे आपण महाभारतामध्ये वगैरे ऐकतो किंवा काही पझल्स वगैरे आपल्याला जे सॉल्व्ह करायला मिळतात पेपरमध्ये वगैरे, तर त्या टाईपची ती रचना आहे। सोलापूर जिल्ह्यामधलं बोरामणी हे गाव आहे। ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये बोरामणी गावच्या माळरानावरती भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि तब्बल 2000 वर्ष जुनी असणारी दगडी चक्रव्यूह रचना जी आहे ती सापडलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही प्राचीन ऐतिहासिक रचना आहे किंवा हा जो शोध लागलेला आहे
भारतीय इतिहास तर ठीक आहे, पण याच्यासोबतच रोमन साम्राज्य दरम्यानचा जो काही व्यापार आहे याचा हा दुवा मानला जातोय, कारण त्याच्यामध्ये त्या रचनेमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या रोमन साम्राज्याशी रिलेटेड असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. मुख्य वैशिष्ट्य काय आहेत याची, तर आकार आणि रचना जर पाहिलं तर 15 घेरे आहेत, म्हणजे असे 15 सर्किट्स आहेत त्याला. आणि ही भारतात सापडलेली सर्वात मोठी वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक महत्त्व जर पाहिलं तर 2000 वर्ष जुनी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली ही महत्त्वाची आहे. आणि प्राचीन काळातले जे काही रोमन साम्राज्याशी जोडली असल्याचा याचा एक अंदाज जो आहे तो इतिहासकारांनी वर्तवलेला आहे. कुठे आहे? सोलापूर शहरापासून जवळच आहे बोरामणी हे गाव. तिथे गवताळ प्रदेशामध्ये जमिनीवरती ही पाहायला मिळते. ठीक आहे. आणि याची जी रचना आहे, म्हणजे आपण रोमन साम्राज्याशी का जोडतोय, कारण रोमन नाणी जी आहेत की नाही त्याच्यावरती आढळणाऱ्या डिझाईनशी याची जी रचना आहे ती मिळती जुळती असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, अयोग्य जोडी ओळखा. 4 जोड्या दिलेल्या आहेत तुम्हाला. आय थिंक याच्यातला एक पॉईंट मी मागच्या टेस्टमध्ये पण कव्हर केलेला होता. 4 जोड्या दिलेल्या आहेत. पहिला आहे शांतता आणि विश्वास आंतरराष्ट्रीय वर्ष 2025. हे बरोबर आहे. शांतता आणि विश्वासासाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष होतं 2025. शाश्वत आणि लवचिक पर्यटनाचं वर्ष 2027 हे जाहीर करण्यात आलेलं आहे. लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षणाचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे 2029. आणि याच्याबद्दलच मी मागच्या टेस्टमध्ये, म्हणजे मागची जी करंट अफेअर्सची टेस्ट झाली त्याच्यामध्ये प्रश्न दिलेला होता. आणि महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 हे महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे. हे लक्षात ठेवा, इथे 100% प्रश्न बनू शकतो. पर्यायी उत्तरं विचारले तुम्हाला. वरती विचारले अयोग्य जोडी ओळखा, यापैकी नाही हे याचं उत्तर असेल, कारण इथे दिलेल्या सर्वच्या सर्व जोड्या ज्या आहेत त्या बरोबर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 2 आहे याचं उत्तर. सो या प्रश्नातून काही फॅक्ट जे आहेत ते तुम्ही तुमच्याकडे ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. शांतता आणि विश्वास यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे 2025. शाश्वत आणि लवचिक पर्यटनाचं वर्ष आहे 2027. लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षणाचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे 2029. आणि महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे 2026. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, आय थिंक या प्रश्नाबद्दल पण मी कुठेतरी डिस्कस केलेला आहे मागे. बेबी मेन्सच्या स्टुडंटसोबत डिस्कस केलेला आहे. वयाच्या 83व्या वर्षी निधन पावलेले माधव गाडगीळ यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं दिली आहेत. एक विधान अयोग्य असणारे 100%. पहिलं विधान आहे, सह्याद्री पर्वत भागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे ते अध्यक्ष होते. हे विधान बरोबर आहे. ते सह्याद्री पर्वत भागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे अध्यक्ष होते. त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराने त्यांना रिसेंटली गौरवण्यात आलेलं होतं. हे बरोबर आहे. त्यांना 1981 मध्ये पद्मश्री मिळालाय, तर 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. हेही बरोबर आहे. ऑब्व्हियसली चौथं विधान चुकीचं असणार आहे. त्यांचे भाऊ धनंजय गाडगीळ अर्थतज्ञ होते. आपल्याला अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ हे माहिती असतात, पण ते माधव गाडगीळांचे भाऊ नाही तर वडील होते. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे विधान चुकीचं आहे, पण तुमच्या प्रश्नाचं हेच बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. मग आता हे का महत्त्वाचे आहे, तर ऑब्व्हियसली त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, म्हणून जे काही डॉक्टर माधव धनंजय गाडगीळचे आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपल्याला काही बेसिक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या माहिती असायला पाहिजेत. तर डॉक्टर माधव धनंजय गाडगीळ 24 मे 1942ला पुण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तुम्हाला ज्यावेळेला मल्टीलायनर क्वेश्चन येतो, यापूर्वी आयोगाने निधन वार्तामध्ये या प्रकारचे प्रश्न विचारलेत की कुठल्या ठिकाणी जन्म झाला आहे, हे पहिलं विधान दिलेलं आहे. त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 24 मे 1942ला पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. 8 जानेवारी 2026ला त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ ते होते. भारतातील एक अग्रगण्य पर्यावरण शास्त्रज्ञ, लेखक आणि IISc बंगळुरूमधील सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसचे ते संस्थापक सुद्धा आहेत. हे लक्षात ठेवा. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक समुदायांच्या हक्कांचा समतोल राखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. मग आता जर आपण पाहिली त्यांच्याबद्दलची काही इतर माहिती किंवा काही फॅक्ट जर पाहिला तर एक सेकंड, त्यांनी 1982 मध्ये भारतीय विज्ञान संस्था IISc जी आहे बंगळुरू या ठिकाणी सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसची स्थापना केलेली आहे. मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये हे एखादं विधान दिलं जाऊ शकेल की त्यांनी स्थापना केली की नाही केली CESची, तर बरोबर असेल. त्यांच्या याच संशोधनामुळे
निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह 1986ची स्थापना सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ते जैविक विविधता कायदा 2002च्या निर्मितीमध्ये सुद्धा सक्रिय होते. जैविक विविधता कायदा 2002 हे इयर लक्षात ठेवा, कारण आयोगाला सवय एखादा कायदा आणि त्याचं इयर विचारायची. ठीक आहे. आणि तो जो कायदा आहे जैविक विविधता कायदा 2002 याच्या निर्मितीमध्ये आपल्याला डॉक्टर माधव गाडगीळचे आहेत यांचा सहभाग पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पश्चिम घाटाशी रिलेटेड असणारी जी समिती आत्ताच आपण पाहिली होती प्रश्नामध्ये, गाडगीळ समिती म्हणून तिला ओळखलं जातं कारण त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर माधव गाडगीळ. ठीक आहे. तर हे पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संरक्षणासाठीच्या भारत सरकारने नेमलेल्या पश्चिम पर्यावरण तज्ज्ञ पॅनलचे WGEEPचे अध्यक्ष सुद्धा होते. पुढचा प्रश्न पाहूयात. सॉरी, त्यांच्याबद्दलचे त्यांचे अवॉर्ड राहिले सांगायचे. तर त्यांना पद्मश्री 1981ला मिळाल्या, पद्मभूषण त्यांना 2006ला मिळाल्या. भारत सरकारकडून त्यांना टायलर पर्यावरण कामगिरी पुरस्कार 2015मध्ये मिळाले. आणि जे मी आत्ता तुम्हाला प्रश्नामध्ये बोलले होते की रिसेंटली म्हणजे 2024ला त्यांना संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, जो की UNचा सर्वोच्च पर्यावरणीय पुरस्कार म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे. हां, ही थोडीशी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, इथे क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत. भारतातील हत्तींची स्थिती 2025 DNA आधारित मोजणीनुसार कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे? जनरली आपण हत्तींची संख्या असले की पहिलं नाव म्हणजे आपण लगेच घाईघाईमध्ये उत्तर देऊ शकतो ते म्हणजे केरळ, पण केरळ नाही आहे. केरळ, ओडिसा, कर्नाटक, आसाम, तर याचं उत्तर असेल कर्नाटक. कर्नाटकमध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला हत्तींची संख्या असलेली पाहायला मिळते. याच्यासोबतच आणखी काही फॅक्ट आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. हा जो अहवाल आहे, एक सेकंड, या अहवालाचं नाव जर आपण पाहिलं तर थोडक्यात त्याला साई अहवाल असं म्हटलं जाईल. स्टेटस ऑफ एलिफंट्स इन इंडिया, DNA बेस्ड सिंक्रोनस ऑल इंडिया पॉप्युलेशन एस्टिमेशन ऑफ एलिफंट्स. ठीक आहे. 2021 ते 2025 साठीचा अहवाल आहे. हत्ती प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला हा प्रश्न येईल तुम्हाला. व्याघ्र प्रकल्प विचारून झालेला आहे. आयोगाने वन लायनर क्वेश्चन्स असे विचारलेत जॉग्राफीमध्ये. प्रीच्या आणि मेन्सच्या दोन्हीच्या दृष्टीने हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. सो 1992ला याची सुरुवात असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण या अहवालाच्या संदर्भातली काही मुख्य तथ्य जर पाहिली, काही मेन फॅक्ट जर पाहिल्या ज्या विचारल्या जाऊ शकतात, तर भारतामधील जी हत्तींची संख्या आहे ती 22,466 असलेली पाहायला मिळते. याच्यासाठी वापरण्यात आलेली पद्धती आहे DNA आधारित. ठीक आहे. तर पहिल्यांदाच ही पद्धती वापरण्यात आली आहे. मार्क रिकॅप्चर मेथड ही पद्धत हत्तींसाठी पहिल्यांदाच वापरण्यात आली आणि याचसारखी पद्धत वाघांच्या गणनेसाठी वापरली जाते. ठीक आहे. राज्य आणि हत्तींची संख्या जर पाहिली तर आपण पाहिलं पहिल्या क्रमांकाला कर्नाटक आहे. 6,013 इतके वाघणे हत्ती आहेत कर्नाटकमध्ये. आसाममध्ये 4,159, तामिळनाडू 3,136 आणि केरळमध्ये 2,785. ऑप्शनमध्ये याच्यातली काही राज्य तुम्हाला पाहायला मिळालेली होती. ठीक आहे. आता याच्या बाबतीत आणखी एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, दॅट इज की आपण जर फक्त कर्नाटक, त्याच्यानंतर आसाम आणि तामिळनाडू यांचा जर विचार केला, कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू, तर 13,308 इतके हत्ती जे आहेत ते या 3च राज्यांमध्ये पाहायला मिळतात, कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. तर कर्नाटक, आसाम, तामिळनाडू, कॅट असं लक्षात ठेवू शकता. 59.3% इतके म्हणजे भारतातील सुमारे 60% हत्ती हे या 3 राज्यांमध्येच आढळतात. आणि जर आपण भौगोलिक विस्तार जर पाहिला किंवा जिथे ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये हत्तींचं प्रमाण जास्त आहे याचा जर आपण विचार केला तर पश्चिम घाटामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, केरळामध्ये 53.17% एवढे हत्ती जे आहेत ते पाहायला मिळतात. म्हणजे पश्चिम घाटामध्ये आपल्याला यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. ईशान्येकडच्या टेकड्या आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान जर पाहिलं आपण तर 7 ईशान्येकडची राज्य प्लस उत्तर बंगालमध्ये 22.22% आहेत. शिवालिक टेकड्या म्हणजे आपण ज्यावेळेला हिमालयाकडे जातो शिवालिक टेकड्या आणि गंगेय मैदानामध्ये 9.18% आणि मध्य भारत व पूर्व घाट प्रदेशामध्ये 8.42%. आयोगाला जर वाटलं तर आयोग मे बी एखादा प्रश्न जोड्या लावासाठी देईल. हत्तींची संख्या कुठे किती आहे एक्झॅक्टली जरी आकडेपाठ तुमचे नसतील तरी ॲटलिस्ट तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की पश्चिम घाटाचा जो काही कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधला जो काही विस्तार आहे इथे सर्वाधिक संख्या आहे
हत्तींची 53.17. ईशान्येकडच्या टेकड्यांनी ब्रह्मपुत्रेचं मैदान जर पाहिलं तर हे सोपं आहे 22.22%. त्याच्यानंतर शिवालिक टेकड्या आणि गंगीय मैदान 9.18 आणि मध्य भारत आणि पूर्व घाटाचा जो भाग आहे 8.42. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. हा पण थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन होता, कारण इथे डायरेक्टली क्वेश्चन न विचारता थोडंसं वेगळं काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला. हारेला, फुलदेई आणि इगास हे कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहेत असा प्रश्न बनू शकतो का? तर ऑब्व्हियसली बनू शकतो. हे आहेत उत्तराखंडमधले प्रमुख सण. मग आता सणांवरती यापूर्वी याकडे प्रश्न विचारलेत, पण आत्ता परत एखादा प्रश्न असा का बनू शकतो? त्याचं कारण हे आहे की उत्तराखंड राज्य जे आहे ते सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये. तसं तर ते खूपच गोष्टींसाठी चर्चेमध्ये आहे, म्हणजे पर्यावरणीय घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील, किंवा उत्तराखंड राज्याने राबवलेले वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्या अनुषंगाने पण ते चर्चेमध्ये आहे. पण हे चर्चेमध्ये असल्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एक फॅक्ट विचारली जाऊ शकते की नुकतेच कोणत्या राज्याच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर ते राज्य आहे उत्तराखंड. भारताच्या उत्तर भागामधले एक अत्यंत सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण असं राज्य आहे, ज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000ला झालेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्या स्थापनेला आता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे इथे प्रश्न बनू शकतो, याला देवभूमी म्हणून ओळखलं जातं आणि इथे विस्तीर्ण हिमालयीन पर्वत, समृद्ध जैवविविधता आहे. त्याच्याबरोबर प्राचीन तीर्थक्षेत्र, आपण चारधाम यात्रा वगैरे पाहतो की नाही, तर प्राचीन तीर्थक्षेत्र इथे पाहायला मिळतात आणि अनेक प्रमुख नद्यांचं उगमस्थानसुद्धा आपल्याला उत्तराखंडमध्ये पाहायला मिळतं. सांस्कृतिक वारसा जर पाहिला तर प्रामुख्याने आपल्याला गढवाल आणि कुमाऊ अशा 2 संस्कृतींमध्ये उत्तराखंड राज्य जे आहे ते विभागलेले, म्हणजे जे प्रादेशिक विभाग जे आहेत ते आपल्याला 2 पाहायला मिळतात तिथे. एक आहे गढवाल आणि एक आहे कुमाऊ. आणि उत्तराखंडने एक कायदा पण पारित केलेला जमीन खरेदी विक्रीशी रिलेटेड, तर तो पण चर्चेत होता. सो वेगवेगळ्या अँगलनी हे राज्य चर्चेमध्ये होतं. ठीक आहे, तर हारेला, फुलदेई आणि इगास हे प्रमुख सण आहेत उत्तराखंडमधले. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, डॅश डॅश हे समर्पित डीप टेक धोरण किंवा डीप टेक स्टार्टअप धोरण जे आहे ते सादर करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरले. कुठलंही राज्य त्याने जर पहिल्यांदा असं काहीतरी केलेलं असेल तर प्रश्न बनण्याचे चान्सेस असतात. तसाच एक प्रश्न तुम्हाला इथे बनलेला पाहायला मिळतो की कुठलं असं राज्य आहे की जे ज्याने स्वतःचं पहिलं डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जी आहे ती जाहीर केलेली आहे, तर ते आहे तामिळनाडू. तामिळनाडूने पहिल्यांदाच, म्हणजे असं पहिलं राज्य ठरलं आहे भारतातलं ज्याने स्वतःचं किंवा समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण जे आहे किंवा डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जी आहे ती सादर केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तर चेन्नई या ठिकाणी उमागिन टियन 2026, उमागिन टियन 2026 हे उमागिन उमाजिन असू शकतं, प्रोनाऊन्सिएशन मे बी वेगळं असू शकेल. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री MK स्टॅलिन जे आहेत यांच्या हस्ते या धोरणाचं अनावरण करण्यात आलं आणि हे धोरण विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित, म्हणजे सायन्स लेड नवकल्पनांना चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता या जर धोरणाची काही मुख्य वैशिष्ट्ये आपण पाहिली तर याच्यामध्ये पहिलं तर तुम्हाला उद्दिष्ट माहिती असायला पाहिजे, ते म्हणजे विज्ञान आधारित आणि IP केंद्रित, IP इंटेन्सिव्ह स्टार्टअप्सना पाठिंबा द्यायचा आहे. त्याचबरोबर पुढच्या 5 वर्षांमध्ये 100 डीप टेक स्टार्टअप्सना मदत करायची आहे आणि 100 कोटी रुपयांची सार्वजनिक खाजगी गुंतवणूक जी आहे ती सुद्धा आकर्षित करायची आहे. अंमलबजावणी जर पाहिली तर या धोरणाची अंमलबजावणी तामिळनाडू तंत्रज्ञान ITNT हब जो आहे याच्याद्वारे केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डायरेक्ट तुम्हाला 1 लाईनर फॅक्ट विचारली जाईल की कुठलं राज्य ज्याने हे अशी पॉलिसी जी आहे डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी विजिबल झालं आहे. डॅश डॅश हे कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा कुठला देश आहे? डॅश डॅश हा कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा जगातला पहिला देश आहे. आता या देशाने काय केले ना, AI जनरेटेड एक मंत्री जो आहे तो नियुक्त केलेला आहे. ठीक आहे, तो देश आहे अल्बानिया. अल्बानिया आपण ऐकलेलं नसतं या देशाबद्दल, बट अल्बानिया हा देश लक्षात ठेवा. आणि आता तुम्हाला एक होमवर्कसाठी क्वेश्चन देते या प्रश्नाच्या अनुषंगाने. भारतामध्ये असं कुठलं राज्य आहे ज्या राज्याने AIशी रिलेटेड एक मंत्री जो आहे तो नियुक्त केला आहे, पण तो AI जनरेटेड नाही आहे, तो माणूसच आहे, पण माणसाचीच
AI शी रिलेटेड एक मंत्री म्हणून त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. ते राज्य कुठलं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात, ठीक आहे. सो अल्बानिया जो आहे हा कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. अल्बानियाच्या सरकारने DLA, हे लक्षात ठेवा, DLA नावाच्या एका पूर्णपणे कोड आणि पिक्सेलपासून बनवलेल्या आभासी व्हर्च्युअल AI मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे हा रिअल ह्युमन नाही आहे, हा एक व्हर्च्युअल मंत्री असणार आहे. त्याची मुख्य जबाबदारी काय असेल तर सरकारी सार्वजनिक खरेदी आणि निविदा प्रक्रियेवरती देखरेख ठेवणं आणि जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा घालून कारभारामध्ये 100% पारदर्शकता आणता येईल. म्हणजे AI चा वापर कुठंपर्यंत होत आहे याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. अल्बानिया हा देश लक्षात ठेवा. याच्यासोबत आणखी एक होमवर्क सांगते तुम्हाला. अल्बानियाची राजधानी कोणती आहे ते तुम्ही कमेंट करून सांगणार आहात, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा इझी कॅटेगरीतला होता, बट बऱ्याचदा आपलं जनरल नॉलेज इतकं स्ट्रॉंग नसतं म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशांना वेगळं करते, ठीक आहे, करतो असं दिले, करते. आणि हा प्रश्न का घेतला असेल तर ऑब्वियसली सध्या जे काही युद्ध परिस्थिती होती त्याच्यामुळे होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती फार जास्त चर्चेमध्ये होती. शिवाय ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे, कारण तेलाची आयात निर्यात असेल ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच होते. तर ही आहे होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती इराण आणि ओमान त्याचबरोबर संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते. अरुंद अशी जलवाहिनी आहे. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते, हे लक्षात ठेवा. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते आणि हिंदी महासागराशी जोडते. जगातील अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत मोकेचा असा हा एक सागरी महामार्ग आहे. आणि याच्या बाबतीत काही फॅक्ट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, याची जर वैशिष्ट्य पाहिली आपण या सामुद्रधुनीची तर ही सामुद्रधुनी जगातील सर्वात अरुंद ठिकाणी केवळ 33 किलोमीटर म्हणजे 21 मैल रुंद आहे. तिच्या उत्तरेला इराण आहे. कधी कधी आयोग ठिकाणं पण विचारतो, ठीक आहे. उत्तरेला इराण आहे, दक्षिणेला ओमानचं मुसंडम द्वीपकल्प जे आहे ते पाहायला मिळतं आपल्याला. जागतिक तेल व्यापार जर पाहिला तर जगातल्या सर्वात व्यस्त शिपिंग मार्गांपैकी एक आहे. जगातल्या एकूण सागरी तेल व्यापारापैकी 20 ते 25% तेल या सामुद्रधुनीतून प्रवास करते. विकिपीडियावरचा हा आकडा आहे, हा डिफरंट असू शकतो वेगवेगळ्या रेफरन्सेसनुसार, मे बी एखादा न्यूजपेपरमध्ये वगैरे, बट हा इंटरनेटवरून घेतलेला आकडा 20 ते 25% तेल जे आहे ते या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपल्याला प्रवास करत असलेलं पाहायला मिळतं. नैसर्गिक वायूचा जर आपण विचार केला LNGचा तर जागतिक पातळीवरील 20% द्रवीकृत नैसर्गिक वायूची निर्यातसुद्धा या होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण एकूण 10 प्रश्न जे आहेत करंट अफेअर्सचे ते पाहिलेले आहेत. आणि मला आशा आहे की हे जे सेशन आजचं झालेलं आहे हे तुम्हाला हेल्पफुल वाटलेलं असेल. शिवाय जास्तीत जास्त रिव्हिजन सेशन घेण्याचा मी प्रयत्न करेन. थोडं हेल्थ इश्यू असल्यामुळे मला लेक्चर अपलोड करायला थोडंसं लेट होते, बट ऑलरेडी मी प्रूव्ह युअरसेल्फ चॅलेंजमध्ये तशी अपडेट दिलेली असल्यामुळे आणि शिवाय तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे मी लवकर रिकवर होत आहे. तर आशा आहे की आजचं हे लेक्चर मी बऱ्यापैकी घेतलेलं असेल. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जे होमवर्कचे 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेत त्यांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचं सेशनही लवकरच घेईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान अभ्यास करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.